आम्ही सर्व गावाले तरी सुद्धा सगळे विचार करून मतदान करणार आहे असं सगळ्यांचं मत आतापर्यंत आहे. पुढे राहून आम्ही प्रशासनाला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेऊन आम्ही आमची प्रक्रिया पुढे चालू ठेवणार आहे. मतदान तुम्ही करणार आहे? हो. आम्हाला पोलीस प्रशासनानं नोटीस दिलेला आहे, तरी बी आम्ही काही झालं तरी मतदान हे करणारच आणि मार्कडवाडीत मतदान होणार. जे काय खरं आहे खोटं आहे ते गाव बघायला तयार आहे आणि गावाचं सगळ्या म्हणणं आहे की मतदान करायचं. काय पोलिसांनी किंवा प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं. आम्ही दुसरं काय म्हणजे दुसरं काय होणार नाही. सगळ्या गावाचं म्हणणं आहे की जे काय झालंय ते गावाला मान्य नाही, त्यामुळे सगळ्या गावाची इच्छा आहे की मतदान हे घ्यायचंच आणि मतदान होणार. आता आमच्या मार्कवडी गावानं ठरवलंय किंवा आपलं मतदान चेकच करायचंय. मग सरकार कशाला घाबरते? एवढं दडपण आमच्या वाहनाची काय करणार? पण आम्ही काही अनुचित प्रकार घडून देणार नाही, सहकार्यच करणार प्रशासनाला. पोलीस प्रशासनाने आम्हाला नोटीस दिलीत. बरं एवढं काय आम्ही काय आमचं आम्ही मतदान घेतोय आमच्या स्वखर्चानं. तुम्हाला कशाच दबाव आहे? काय तुम्हाला अडचण बी नाही. बरं खरं काय खोटं काय कळू दे की आम्हाला हे बद्दल. एवढं दबाव आमच्या वाहनाची कारण काय प्रशासनाची? आणि आम्ही घेतोय ना मतदान, आम्ही काय असं काय त्यांच्यावर हस्ती करणार नाही, कायदा सुव्यवस्था ढासळं असं काम करणार नाही. आम्ही पोलीस DYSP प्रांतनी आमच्यावर प्रेशर आणलाय. म्हणजे आमच्या हे जे ग्रामपंचायतीचा हक्क आहे ती हिरावून घ्यायचा प्रयत्न चालू आहे प्रशासनाकडं, प्रांत ऑफिसकडं, कलेक्टर ऑफिसकडं. बरं आम्ही कोणाला काय बोललोय का वाकडं तिकडं? आमचं चाललंय ना, आमचं बघू दे, चेक करू दे की खरं काय खोटं काय. तुमचं हिम खरं असेल तर खरं असेल, आमचे निघालं मतदान चुकीचं असू दे, चुकीचं होऊ दे, त्याला काय अडचण आहे. पण तुम्ही आम्ही तुम्हाला सहकार्यच करणार आहे. पोलीस प्रशासनाला, तहसीलदार साहेबाला, कलेक्टर साहेबाला, त्यांना काय आम्ही बोलत नाही वाकडं तिकडं. आम्हाला घेऊ दे ना मतदान. एवढं काय प्रेशर आणलं आमच्यावर? 10-20 गाड्या इथं, कलम लावलं 144. एवढं काय सेन्सिटिव्ह विषय इथं झालाय?